आणि आपण उत्साह पाहतोय, हा उत्साह आहे आपल्या तरुण मंडळीचा. प्रामाणिकपणे सांगतो, इकडे महिला भगिनी असताना देखील उत्साह इकडे जास्त वाटतो. आता आपण बक्षीस ठेवलाय 501 रुपयाचं बक्षीस. किती? परत एकदा मराठा आरक्षणाच्या संदर्भात करावं लागेल. दुसरी वेळ या ठिकाणी यांची विजय होण्याची. महिला भगिनी सुद्धा नाचतायत अत्यंत उत्साहाने. तुम्हाला परत एकदा विनंती आहे की तुमच्या हातात 501 रुपये जर जिंकायचा असेल तर 2 वेळी तुम्हाला विजय व्हावा लागणार आहे. शौकार एक मिनिट आहे. आता अगोदर खाली बसून घ्या. सगळेजण पटापट खाली बसून घ्या. आपली शिस्त संयम या ठिकाणी मीडिया आहे. खाली बसून घ्यायचं सगळे. या ठिकाणी सगळ्यांनी खाली बसून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. बोलो जरांगे पाटील आगे बढ़ो. बोलो जरांगे पाटील आगे बढ़ो. मित्रांनो, आपला उत्साह मान्य, परंतु आपण सगळ्यांना शिस्तीत खाली बसून घ्यावं. त्याचं नाव घेत असताना आता त्याला पूर्ण घाम फुटलाय आणि फोडणारा आपला हा राजा. या राजासाठी आपल्याला शांत बसायचं. पूर्ण गाव कुठेही बसण्याच्या लायकीत काही दिवसांनी जर तो राहणार नसेल तर त्याचं नाव घेऊन आपल्या जिभेला अपवित्र करण्यापेक्षा आपण आपल्या राजाचा जयकार करावा. श्री मनोहरदादा जरांगे पाटील आगे बढ़ो. श्री मनोहरदादा जरांगे पाटील आगे बढ़ो. जय जिजाऊ. जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो, आपण सगळ्यांनी खाली बसून घ्या. अत्यंत महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगतो. सर्वांनी खाली बसून घ्या. व्यासपीठावर सगळ्यांनी खाली यावं. वरती सगळ्यांनाच येण्याची इच्छा होईल अशा वेळी आपण सगळ्यांना सांगणं योग्य वाटणार नाही. मित्रांनो, वाह, प्रचंड उत्साह. अनेक सभा महाराष्ट्रामध्ये श्री मनोहरदादा जरांगे पाटील यांच्या सोबत फिरताना मी बघितल्या, परंतु हा उत्साह
दुसरे कुठेच पाहायला मिळालेलं नाही. आपल्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आता अवघ्या 10 मिनिटांमध्ये श्री मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचतील. मी खरं सांगू का, 1 मिनिट ऐकू घ्या, सगळेजण शांत बसा. सगळ्यात जास्त राग जर कुणाचा येत असेल सभा असताना तर आमच्यासारखे जे सूत्र देतात 10 मिनिटात येणारे, 5 मिनिटात येणारे, त्या लोकांचा फार राग होतो. खरं की खोटं? आपली शेती आपली प्रयोग खरं आहे की नाही? पण तरीही मी सूचना देणार, कारण आज तुम्ही अडकलेला, कारण आज तुम्ही त्या संघर्ष योद्ध्याच्या पाठीमागं उभे राहण्यासाठी आला की त्या संघर्ष योद्ध्याने आपली परिवाराला 6 महिन्यापासून बाजूला ठेवून समाजालाच परिवार मानून मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये अत्यंत टोकाची भूमिका घेत मी मेलो तरी चालेल पण माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देणार. सोपी गोष्ट नाही मित्रांनो. 2 दिवस तर सोडा, परंतु आपण या ठिकाणी 1 तासापासून 2 तासापासून बसलेला आहात तरी आपल्याला घराची ओढ लागलेली आहे. 28-29 दिवस सलग उपोषण केलंय. त्याचबरोबर गेल्या 6 महिन्यापासून अंतरवाली सराटी येते या मराठा समाजासाठी आपल्या स्वतःच्या जीवाची लाही होत असताना तुम्हाला आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून ज्या संघर्ष योद्ध्याने कुठल्याही समाजाशी गद्दारी न करता प्रामाणिकपणे इमानदारीने या सरकारला घाम फोडण्याचं काम केलं. मग त्या योद्ध्याची वाट पाहण्याची गरज पडली तरी आम्ही वाट पाहू ही भूमिका जर आपण घेतली तर विरोधकांच्या पोटात या तुमच्या भूमिकेमुळे पोटसूळ उठणार आहे. म्हणून आता मागं हटायचं नाही. मनोजदादा जरांगे पाटील यांचा इतिहास तुम्हा सगळ्याला माहिती असेल. आम्ही ज्या वेळेस त्यांच्या सोबत गाडीमध्ये असतो अगदी पोट दुमटून त्या ठिकाणी सीटवरती पडून असतात. अशा पद्धतीने शरीर साथ देत नसताना देखील लढणं किती कठीण आहे. सगळी टीम या ठिकाणी आलेली आहे. मी सांगताना तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा भावनिक करून सांगत नाही, परंतु सगळी टीम या ठिकाणी साक्षीदार आहे की सगळी टीम त्यांचे हाल पाहून ढसाढसा रडते, उपोषण करू नका म्हणून गयावया करते. परंतु आता सध्या माझा मराठा समाज एक झालाय. छत्रपती जरांगे पाटील शिवराय यांना यायला वेळ असल्या कारणानं आपला मराठा बांधव तरीही वाचलेले आहेत. सध्या 12:30 तरी अजून हलत नाहीये आणि मनोजदादा जरांगे यांचा बाप्पा अजून आलेला नाहीये. त्यामुळे त्यांच्या ताकदीची जी मंडळी आहे ती अजून बाकी आहे. मनोजदादा जरांगे पाटील लवकरात लवकर इथे येतील. कुठल्याही रूम मध्ये जाऊन कुजबूज करायची नाही असा संदेश या ठिकाणी या सरकारला देऊन या पृथ्वी तलावरती इमानदार व्यक्ती देखील आहेत हे सिद्ध करून तुमच्या माझ्यासाठी समाजाच्या प्रत्येक लेकरांसाठी लढण्याचं काम या आपल्या राजाने केलं. आणि म्हणून सध्या थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय. मराठा समाजामध्ये तुम्ही आम्ही